व्यासपीठ गावची खबर न्यूज। खोपोली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी सचिन हिरे यांची नियुक्ती। खोपोलीकरांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध असणार, हिरे यांचे प्रतिपादन। रायगड आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे सचिन हिरे यांची खोपोली पोलीस ठाण्याच्या पोलीसपदी मंगळवार 8 जुलै रोजी नियुक्ती झाली आहे। गावातील सर्व नागरिक कुटुंबातील सदस्य आहेत, त्यामुळे सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होते। 24 तास सेवेसाठी उपलब्ध असणार असल्याची भावना नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी व्यक्त केली आहे। खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, रायगड जिल्हा विशेष शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक पदी शीतल राऊत यांनी बदली होणार असल्याचं वृत्त गेली अनेक दिवस होते। राऊत यांनी गेली 2 वर्ष अत्यंत चांगले काम करत सामाजिक सलोखा राखण्यासाठी काम केलं होतं, त्यामुळे जनमानसात राऊत यांनी आदरयुक्त दरारा निर्माण केला होता। त्यामुळे खोपोली पोलीस ठाण्यात नव्यानं अधिकारी येणारे कसं असणार अशी चर्चा खोपोलीकरांमध्ये होती। पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांचे मूळ गाव नाशिक, परंतु लहानपण शिक्षण मुंबईत झाले असून पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर मुंबई, नवी मुंबई, ठाणे इथं काम केलंय। सध्या रायगड आर्थिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते। सन 2024 ते 25 रायगड जिल्हा स्पोर्ट्स इन्चार्ज म्हणून काम केलंय। अत्यंत शांत, संयमी आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून ओळख असणारे हिरे यांची खोपोली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे। सचिन हिरे यांनी शीतल राऊत यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारल्यानंतर अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठेलकर यांची टीम तसेच खोपोली पोलीस ठाण्यातील सर्व विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांनी राऊत यांनी निरोप दिला, तर हिरे यांचं स्वागत केले। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल या जिल्ह्यात जे उद्दिष्ट ठेवून काम करत आहेत त्यानुसार खोपोली शहरात काम करणार आहे। खोपोली शहरातील अत्यंत शांत शहर असल्याने एक कुटुंबाप्रमाणे काम करत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचा विश्वास सचिन हिरे यांनी व्यक्त केला आहे।